ठीक आहे. हा. त्याला पहिला सुरू करा रेकॉर्ड प्रोग्रेस. आता सुरू झालं ते मध्ये कधीतरी बघा. हा, बस तुम्ही आता केली. नंतर आता आम्ही आप दीजिए ना, मैं यहाँ पर दीजिए. अरे प्लीज प्लीज. आमच्या संस्कृतच्या ग्रुपतर्फे आता आम्ही मानाचा सन्मान करतो सरांना आणि सरांच्या पडा या राजेश जी काय तुम्ही या. सारखे असतात म्हणून ते वरचं. विषय तुम्ही मागून घ्या. हा, आमच्या मागे येतात फोटो. मी इकडे खाली बसलो नाही तर आल्या का फोटो काढा. थोडस पुढं काढा ना. एक ते ना हात लावा. एकमेकाला हात लावा. एकमेकाला हात हात लावू. उडला नाही का? लावायचा. मी इथे असं एक सोपं आहे आपण. या की सगळेजण. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हात लावा. येते हात लावा. हा. येत नाहीये. नाही ठीक आहे. खूपच धन्यवाद सरांचे. उन्नती काय सर एक सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये एक गिफ्ट आहे ना जे व्हर्च्युअल आता आलेले आहेत म्हणजे जे कोणी आहेत ते सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी दिलेलं आहे आणि ते तुमच्यात काही गरज नाही असं कसं बाकी विद्यार्थ्यांच्या येते ना एक्साइटमेंट मध्ये आहे. आवडलं का? नाही रमाताईंचं सिलेक्शन आहे काहीच रमा. हॅलो. हा, अजून कोणाला बोलायचं आहे का? विद्या कुलकर्णी नवीन याच्यातल्या ज्योत्स्नाताई तुम्हाला बोलायचं आहे? हा सर, एक मिनिट सर, बोलते मी. हा बोला. हा बोला. सर्वांना नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरु. अं, जय गुरु, जय गुरु.
खूप आनंद होतोय आज तिथे तुम्हाला सगळ्यांना पाहून. आणि थोडंसं वाटतं की प्रत्यक्ष सहभागी व्हायला नाही मिळालं, त्याच्याबद्दल थोडीशी हुरहुर वाटतेच आहे. पण असो, परत केव्हा तरी योग आला तर नक्कीच भेटूयात. अं, मी ज्योत्स्ना आरगडे, पुण्यात आहे, पुण्याजवळ रावेत आणि बालेवाडी या ठिकाणी राहते. सेवानिवृत्त शिक्षिका आहे. 8वी ते 11वी संस्कृत होतं. पण काय झालं माहितीये का, की पहिली 8वीला ज्यावेळी संस्कृतची खरं तर पाया जो पक्का झालेला असला तरी इमारत खूप छान होते. तसं झालंच नाही. 8वीला असं झालं की 3-4 टीचर बदलले गेले संस्कृतचे. प्रत्येक मॅडम रजेवर गेल्या, काहीतरी होत गेलं आणि ग्रामर व्याकरण कच्चं राहिलं. आणि 9वीला शाळा बदलली. मग 9वीत ज्यावेळेस गेले त्यावेळेस 9वीतला वर्ग कुठल्या कुठे गेला होता, नाही का. त्यांचं व्याकरण पक्क झालं होतं, बेसिक चांगलं झालं होतं. आणि मग मी नुसती भाषांतर आणि नाही का असं ते सुभाषित पाठ करून असं सगळं करून चांगले 60-62 मार्क मिळवले. चांगले नव्हे, पण तेवढे मिळाले आणि त्याच्यावर खुश होऊन राहिले. पण आज कुठेतरी अशी हे होऊन राहिली होती, हुरूर लागून राहिली होती की छे, आपण काही संस्कृतचा चांगला अभ्यास केला नाही. हे असं राहायचं. सात जेव्हा जेव्हा काहीतरी मार्कलिस्ट बघायचे ना, तेव्हा वाईटच वाटायचं कारण संस्कृत गणितासारखा विषय असताना मी अशी काठावर थांबली, याचं वाईट वाटायचं. आणि माझी एक मैत्रीण आहे रावेची, मनीषा केंकरे म्हणून. ती गेल्याच वर्षी, खरं तर ती आता मला वाटतं तिची 3री-4थी परीक्षा असेल. तिने त्यावेळेस पण मला सांगितलं होतं, ज्योत्स्ना आपण दोघी करूयात ग. पण त्यावेळेस मला थोडी अडचण होती, फारसं मनावर नाही घेतलं. खरं तर प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते म्हणतात, योगच असावा लागतो. हे अगदी खरंय. त्यावेळेस मी जॉईन नाही झाले. आता परत ऑक्टोबर एंडला, म्हणजे तुमचे मला वाटतं आमच्या वर्गाचे जवळजवळ एक 15-16 तरी झाले असतील लेसन. त्यावेळेस परत एकदा तिने मला ती लिंक पाठवली आणि मी विचार केला की चला आता ही संधी दवडायची नाही. सरांना फोन केला. आणि काय होतं माहिती का, आपण असं घाबरून घाबरून म्हणण्यापेक्षा थोडस असं काहीतरी वाटून फोन करत असतो की एवढ्या उशीर आपण जॉईन होतोय, आपल्याला अलाव केलं जाईल का नाही, असं काहीतरी वाटत होतं. पण पहिल्याच फोन मध्ये सर इतकं छान बोलले. म्हटले तुम्हाला आवड आहे तर नक्की जॉईन करा. आणि मग मी ठरवलं, मी जॉईन झाले या वर्गाला. आणि राहून गेलेलं सगळं पटापट करून टाकलं, सगळं लिहून काढलं, सगळं जमेल तसं. आणि खूप आवड निर्माण झाली अभ्यास करण्याची. आणि इतकं सुंदर घेतात हे, ह्याची धन्यता म्हणजे अक्षरशः धन्यवाद किती मानावेत तेवढे थोडे आहेत. अगदी देवीताई सुद्धा सरांचं तर विचारायलाच नाही, म्हणजे शब्द नाहीयेत, इतकं सुंदर वर्ग चालतो. बारीक सारीक शंका सुद्धा विचारायला काही वाटत नाही. म्हणजे दुसरं कसं असतं, ज्यावेळेस आपण लहान असतो ना, म्हणजे मी 8वी-9वीत होते तर असं बोट वर करून शंका नव्हते विचारत. असं वाटायचं की आपण आपल्याला जेटायला येत नाही की काय, कशाला विचारायचं. पण आता असं होत नाहीये, काहीही बिनधास्त विचारू शकतो. आणि विद्यार्थ्याची म्हणजे आमच्या वर्गामधल्या प्रत्येक व्यक्तीची छोटीशी सुद्धा शंका सर किंवा ताई सुद्धा त्या खूप छान दूर करतात, छान समजावून सांगतात. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करायची खूप आवड निर्माण झालेली आहे. या खूप छान वाटतं आता. आणि असाच अभ्यास आपला हे म्हणजे तुम्ही तर म्हणजे आमच्या वर्गाचा एक 2-4 मैत्रिणी पण झालेल्या आहेत. पल्लवी ताईंची ओळख झाली आहे. मी आणि उषा किरण ताई तर एक म्हणजे एकत्रच राहत होतो पूर्वी, आता थोडस लांबने. तर आम्ही दोघी तिघी मिळून पण कधीतरी शंका निरसन वगैरे एकमेकींचं करण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच हळूहळू आम्ही पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा, माझ्या सगळ्या सहअध्यायींना आणि सरांचे, देवीताईंचे, सगळ्या शिक्षकांचे मनापासून आभार. हो धन्यवाद. हो. चालेल. अजून कोणाला एखाद्याला बोलायचं आहे का? हो. एक 15 मिनिटं आहेत अजून आपल्याला, तर अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतो. पण विद्यार्थी आहेत का, त्यांना बोलायचं आहे? हा, नाही नाही सर, ऐकते मी. ऐकताय बरं. हा, हो हा, ऐकते ऐकते. हा. माझे हा माझे भाऊ आहेत अभय देवल, ते जरा ते विचार व्यक्त करते. नमस्कार, मी अभय देवल. सध्याचं वास्तव्य ठाण्यात असं. तर सांगायचा मुद्दा असा की सर्व महाराष्ट्र किंवा भारतात जो काही संस्कृत प्रचार आणि प्रसार सरांनी चालवला आहे, तो फार अभिनंदनास्पद आहे. आणि तुम्हा सर्वांचे संस्कृत जे विद्या ग्रहण करत आहेत त्यांचे अभिनंदन. आणि
पुढच्या याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सर मी बोलू का? बोला. हा. बोला. जय गुरु. जय गुरु. हा, मी उषा किरण जोशी, ज्युनियर कॉलेजला शिक्षिका होते आधी आणि आता 2016 पासून रिटायर झाले. संस्कृतचा अजिबात गंध नव्हता, पण ऑक्टोबर महिन्यापासून संस्कृत जेव्हा सरांनी शिकवायला सुरुवात केली, देवीताई, उन्नतीताई यांनी शिकवायला सुरुवात केली, तेव्हा थोडी रुची निर्माण झाली त्याच्यामध्ये. मला मनीषा केकरेनी हे सुचवलं आणि मी जॉईन झाले. लिंक पाठवली तिने मला आणि मी जॉईन झाले. पण एवढी म्हणजे सरांचं मानावं तेवढं आभार खूप कमी आहेत की अगदी निस्सीम सेवा संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांची आहे. तेव्हा खरोखर म्हणजे एक देशभक्ती किंवा संस्कृत भाषेविषयीचा अभिमान सर्वांनी कसा बाळगावा याबद्दल सर खूप छान सांगतात आणि अगदी बारीक सारीक बारकावे आम्हाला समजावून सांगतात. परंतु आमचं वय आता पाठांतराचं नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला फारसं काही जमत नाही. पल्लवीताई किंवा चौसाळकर हे अगदी पटपट उत्तर देतात. ज्योत्स्ना आरगडे, आम्ही आता थोडे मागे आहेत, विद्यार्थी आहेत सध्या. पाहू आता, प्रयत्न करू, चालू आहे प्रयत्न. प्रयत्नाला यश येईल असं वाटतंय, पाहू आता. तेव्हा पण शिकवण अगदी पुरेपूर आमच्या अडचणी पुरेपूर सर समजून घेतात, आम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. तेव्हा निश्चितच आमची प्रगती होईल आणि आम्ही संस्कृत भाषेचं ज्ञान मिळवू यात शंकाच नाही. सरांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सरांचं खरंच अभिनंदन, कौतुक. आणि त्यांनी हा जो विडा उचललेला आहे तो खरोखर म्हणजे मानण्याजोगा आहे. खरोखर म्हणजे अभिमान वाटतो त्याचा. आणि निस्सीम सेवा करत आहेत ते भाषेविषयी, संस्कृत भाषेविषयीची. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. ठीक आहे, अजून कोणाला बोलायचंय? बाळू दादा, एक मिनिट. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रघुनाथजी दादा बरोबर ते बोलू. रघुनाथ जोडवले प्रमोद जो आहे मला बुलढाण्यापासून, जेव्हा काही प्रमोद नवीन चालू करेल हे करेल त्याला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे. या हिशोबाने मी जातो पुढे. मला विशेष असे हे नाहीये, पण प्रमोद करतोय त्याला पाठिंबा देऊन त्याला पुढे आणि हे आहे म्हणजे त्याप्रमाणे प्रयत्न करत राहिलेला आहे, करतो आहे, हे चालू राहिलं. ते करू सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा, शुभेच्छा, शुभकामना. जय गुरु. हा, बाकी अजून कोणाला बोलायचं नसेल मी माझं काय शिकत तर म्हणजे काही मनोगत आहे ते मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. तर आपल्यापैकी बहुतेक जण हे आयुष्याच्या कमीत कमी 50 वर्ष तरी पूर्ण केलेलेच आहात. 50 आणि त्याच्या पुढचे, बरोबर. तर संस्कृत भाषा आपण शिकतोय आणि त्याच्याकरता आपला उपक्रम आहे, सगळेजण उत्साहाने शिकतायत, खूप आनंद होतो. पण मी याच्या थोडं मुळाकडे जाऊ इच्छितो. ती संस्कृत का शिकायची, त्याला संस्कृत शिकणं का आवश्यक. तर याच्याकरता आपलं मूळ याच्या म्हणजे आपलं जे अध्यात्म किंवा धर्मशास्त्रानुसार आपलं असं मानलं जातं की मनुष्य जन्म जो आहे तर हा 84 लक्ष योजनेनंतर आपल्याला एकदा
मनुष्य जन्म प्राप्त होतो. बरोबर. आणि असं म्हटलं जातं की मग जीवाला उद्धार जो आहे तो मनुष्य जन्मातच शक्य आहे, कारण बाकी सगळ्या भोग योनी आहेत, पशु पक्षी वगैरे वगैरे. आपली मनुष्य योनी जशी आहे की जिथं आपण कर्म करू शकतो, चांगलं किंवा वाईट. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळेल, वाईट कर्माचं फळ वाईट मिळेल, आणि असा आपला जीवाचा उद्धार. तर आता आपण मनुष्य जन्माला आलो, तर याच्यात आधी आपल्याला काही जर चांगलं कर्म किंवा काही उन्नती करायची असेल, आपल्याला शिकलं पाहिजे. कारण आपण काहीच माहिती नसताना कोणी काही करूच शकत नाही. जे काही करायचं आहे त्याच्याकरता ती आपल्याला शिकलं पाहिजे. तर आपल्या धर्मशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्रानुसार दोन प्रकारचं शिकणं किंवा शिक्षण दोन प्रकारचं मानलं गेलं. एकाला म्हटलं जातं विद्या आणि दुसऱ्याला म्हटलं जातं अविद्या. आता तुम्ही म्हणाल विद्या आणि अविद्या कसं का? विद्या म्हणजे न शिकणं म्हणजे विद्या का? अविद्या का? अविद्या म्हणजे पण शिकणं, शिक्षणच आहे. विद्या म्हणजे पण शिक्षण. पण ही जे शिक्षण आपल्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी, उन्नतीसाठी, जे शिक्षण आवश्यक असतं किंवा जे शिक्षण आपण प्राप्त करतो त्याला आपल्या धर्मशास्त्रात म्हटलं अविद्या. अविद्या म्हणजे मी इंजिनिअरिंग शिकलो, मेडिकल शिकलो, काय अजून भाषा शिकलो, तर या सगळ्या ज्या आहेत या अविद्या. मग म्हणाल मग विद्या म्हणजे काय? तर विद्या ही म्हणजे की आत्म्याच्या उन्नतीला जी उपयोगी असते ती खरी विद्या. तिथं ना अजून 10 वेळा येईल याच्यामध्ये. तर आता त्यामुळे आपण असं म्हणतो की म्हणजे असं बऱ्याच धर्मशास्त्रात किंवा याच्यात लिहिलेलं आहे की आपण म्हणतो अरे कोणीतरी जुन्या काळानुसार शिल्पशास्त्री, कारागीर, ही विद्या ती विद्या, म्हणजे तो खरा विद्वान का? तर नाही. धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे की हा मनुष्य विद्वान, लौकिक दृष्टीने त्याला लोक विद्वान म्हणतील, पण आध्यात्मिक दृष्ट्या किंवा धार्मिक दृष्ट्या अशा व्यक्तीला विद्वान ही पदवी दिली जाते. तर विद्वान कोण? की ज्याच्याकडे नुसती अविद्या नाहीये, तर ज्याच्याकडे विद्या पण आहे, स्वतःच्या आत्मिक उन्नतीची, आत्म्याच्या उद्धाराची जी विद्या आहे. तर आता ही विद्या आपल्या सनातन धर्मामध्ये, जसं आपलं जे धर्मशास्त्र आणि त्याच्या पुढे म्हणजे वेदाचं बघितलं तर वेदामध्ये 3 भाग पडतात. एक ब्राह्मण, संहिता आणि उपनिषद, नाही का, किंवा पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर त्यापैकी जे उत्तर म्हणजे पहिली जी आहे पूर्व मीमांसा, त्याच्यात हे सगळ्या विद्या आहेत. पण उत्तर मीमांसाच्या उपनिषदामध्ये ह्या सगळ्या मूळ विद्या आहेत, उद्धाराची विद्या. पण असं म्हटलं जातं की ती विद्येचा अभ्यास करण्याआधी आपल्याला काही अविद्या पण शिकायला लागतात. तर त्यापैकी मुख्य विद्या ही भाषाशास्त्र. तर ज्याला वेदांग म्हटलं जातं ना, तर वेदांगाचे जे 6 भाग आहेत, व्याकरण, कल्प, ज्योतिष वगैरे वगैरे, तर संस्कृत ही भाषा त्यातलीच आहे. व्याकरण म्हणजे भाषेचं भाषाशास्त्र. तर ती शिकल्याशिवाय आपल्याला वेदांचा अर्थ कळेल का? नाही. वेदांचा जर आपल्याला अर्थ कळला नाही, वेद म्हणजे मी जनरल म्हणतो, वेद, उपनिषद, गीता, शास्त्र, या सगळ्यांचा अर्थ आपल्याला जर संस्कृत जर कळलं नसेल तर ते कळणार नाही. त्यामुळे आपल्याला ती खरी म्हणजे आपण ज्या मनुष्य जन्माचं जे प्रयोजन आहे, जो मुख्य उद्देश आहे, तो जर आपल्याला उद्देश साध्य करायचा असेल तर आपल्याला संस्कृत शिकणं या अर्थाने आवश्यक आहे. कारण नाहीतर आपला जन्म व्यर्थ जाईल, आपल्याला कळणार पण नाही आपण जन्मलो कधी आणि गेलो. बरोबर आहे. तर ती विद्या जी आहे उपनिषदातली किंवा वेदातली किंवा अध्यात्मशास्त्र वगैरे, त्याच्याकरता संस्कृतचं ज्ञान आवश्यक आहे. ती म्हणून का बरं? कोणीतरी भाषांतर, आता तर खूप भाषांतर आहे, गुगल ट्रान्सलेट पण आहे वगैरे वगैरे, सगळं तुम्हाला ट्रान्सलेट या भाषेतून त्या भाषेत आपोआप करून देतो. लोकांनी पण खूप भाषांतर केले. पण प्रॉब्लेम असा आहे की भाषांतर जे भाषांतरच असतं, जे मूळ जे असतं ना, ते भाषांतरात कधीच येत नाही. नंबर 1. नंबर 2,
आपलं जे धर्मशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे ते ध्वनीवर आधारित आहे. तर ध्वनीवर आधारित असल्या कारणाने ध्वनी मंत्रशास्त्र वगैरे त्याचे जे ती जी विद्या आहे तर ती आपल्याला मूळ संस्कृतामध्ये त्याचे उच्चार झाल्याशिवाय त्या ध्वनिलहरी जशाच्या तशा उमटूच शकत नाही. आणि म्हणून आपल्याला संस्कृतचं ज्ञान हे आवश्यक आहे. आणि असं म्हटलं जातं ते मोठमोठ्या विद्वानांनी असं मागे पूर्वीपासून म्हणून ठेवलेलं आहे की मनुष्य जन्म हा सगळ्यात दुर्लभ आणि मनुष्य जन्मामध्येही भारतवर्षात जन्म जो आहे तो सगळ्यात दुर्लभ. कारण का की या भारतवर्षातच आपल्याला या अध्यात्मशास्त्राचं आकलनाची संधी मिळते. दुसरीकडे कुठेतरी आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलो तुम्हाला अविद्या ढेर साऱ्या मिळतील पण विद्या मिळेल का? त्यामुळे पण एवढे किंवा आहोत की आपल्याला बाकी सगळी अनुकूलता आहे. आपला जन्म सुद्धा चांगल्या घरात झाला की जिथे शास्त्राची अनुकूलता आहे शिक्षणाची. नंतर जे भारतवर्षात जन्मलो तिथे आपल्याला सगळ्या विद्यांची दारं आपल्याकडे उघडी आहे. फक्त आपण योग्य संस्कृत भाषा हे माध्यमच आहे. संस्कृत भाषा म्हणजे ज्ञान नाही ते साधनच आहे. पण ते साधन असं आहे की ते त्या गुरुकिल्ली ज्याला म्हणतात तर संस्कृत भाषा ही आत्मोद्धाराची गुरुकिल्ली. ती जर आपल्याला मिळाली नाही गुरुकिल्लीशिवाय आपण तिजोरी उघडू शकू का? नाही. तर म्हणून संस्कृत भाषा ही आपल्याला शिकणं त्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही आपण म्हणजे हे आपल्यापाशी माफी काढणार नाही पाहिजे की मी संस्कृत का शिकतोय, मला का शिकतो, माझा उद्देश काय. आणि तुम्हाला आता मी अपेक्षा करत होतो की आपल्यापैकी कोणी या नाही नाही संस्कृतमध्ये नाही मी जे म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा संस्कृत आता आपल्या वर्गाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आणि साधारणपणे वर्ष झालं असेल, वर्ष 10 महिन्यामध्ये तर तुम्हाला काही फरक वाटला का? अशा अनुभवाची मी थोडी अपेक्षा करत होतो. तुम्ही काहीतरी बोले किंवा मी 10 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी मला किती कळत होतं आणि आता किती कळतं. हा धार्मिक ग्रंथ म्हणा, आध्यात्मिक ग्रंथ म्हणा, ठीक आहे. म्हणजे ते आता स्वतः तुम्ही आत्मपरीक्षण करा की माझी प्रगती त्यात किती झालेली आहे. की मला गीता माहिती म्हणजे गीतेचे अध्याय तुम्ही आपल्यातले बरेच जण गीता वाचतात. प्रत्येक जण गीतेचे श्लोक आता काय आपल्याला त्याचा नवीन प्रकाश पडला जातात. कारण शेवटी ज्ञानाचा प्रकाश जो आहे ना तो पुस्तकं वाचून होणार नाहीये. तो आतून येणार. तो आतून कधी येणार जेव्हा त्याचा अर्थ आपल्याला आतून येते तेव्हा तो ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि तो प्रकाश उमटण्यासाठी आपल्याला संस्कृतचं ज्ञान हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. तुम्ही उपयोगी आणि मी ते अपेक्षा करतो की तुम्हाला त्याचा काही उपयोग होतोय. बरोबर. तर म्हणजे आपला संस्कृत शिक्षणाचा जो प्रवास आहे त्याचा आता आपल्याला उद्देश काय हे निश्चित पाहिजे. माझा उद्देश आहे आत्मोद्धार. आत्मोद्धारासाठी जे मला ज्ञान आवश्यक आहे तर त्या ज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे संस्कृत भाषा. सगळे जे ज्ञान हे संस्कृतमध्ये बंदिस्ते जे आपण अनुवाद वाचतो ते काही काहीतरी चुकून आपल्याला मिळतं. पूर्ण जो आपण म्हणू प्रकार तो मिळतो. इव्हन असं शास्त्रात सुद्धा असं म्हटलेलं आहे हा गुरु गुरु जो असतो तो गुरु हा प्रेरक असतो, तो कारक नसतो. उद्धार जो करायचा आहे गुरु किती म्हणजे जसं म्हटलं जातं की घोड्याला पाण्यापर्यंत कोणी त्याचा घेऊन जाईल. पाणी हे आपण स्वतःच प्यायचं. तसं ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो आपल्यातच येणार. त्यामुळे ते शिक्षण जे आपल्यालाच करायचं. मग भगवान कृष्णाने असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये ज्ञानादेव तू कैवल्य. म्हणजे काय आणि ज्ञान हे म्हणजे बाकी सगळं मामेकम शरणम व्रज वगैरे म्हटलेलं आहे की मी तुझा उद्धार वगैरे. पण शेवटी भगवान त्याच सांगतात की ज्ञानादेव तू कैवल्य. तू मला शरणी मी तुला मदत करेल. मदत केली म्हणजे काय पाण्यापर्यंत घेऊन जाईल. पण शेवटी पाणी तुमचं तुम्हालाच प्यायचं. भगवान आपल्याला परमेश्वर आपल्याला सगळी मदत करेल जशी आपल्याला संस्कृत शिक्षणाची पण मदत करायची पण शेवटी पाणी आपल्यालाच प्यायचं. ते तो ज्ञानाचा जो म्हणजे प्रकाश आहे तो आपण पाहण्यासाठी आपण प्रयत्न पण केले पाहिजे. आणि परमेश्वराची कृपा आहेच आपल्याला. म्हणजे भगवानानेच म्हटलं की जो जो आपल्या उद्धारासाठी प्रयत्न करेल त्याला मी मदत करेल. हे माझं म्हणजे निसर्गदत्त माझं कर्तव्यच आहे. भगवान परमेश्वर करतोच पण तो म्हणतो की तुम्ही काहीतरी करा. म्हणजे
तुम्ही एक पाऊल उचलाल तर मी तुम्हाला 4 पावलं पुढे आहे. पण सगळे भाषा ही भाषा म्हणून शिकायची नाही आता. भाषा हे आपल्या आत्मोद्धाराचं साधक, त्याची गुरुकिल्ली म्हणून आपल्याला संस्कृत भाषा शिकायची आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने आपण पुढे पुढे जाऊया आणि भारतीय विद्याभूषचा जो अभ्यासक्रम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाठ पुढे रामायणातले महाभारतातले, तर त्यात आपल्याला फार चांगलं त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारची भाषेची गरज असते की जेणेकरून आपल्याला नुसतं एकांगी आपला अभ्यास होत नाही का, तो सर्वांगीण असा आपल्या भाषेचा आपल्याला होते की जेणेकरून आपल्याला आपला स्वतःचा अभ्यास करायला ते उपयोग होते. तर मला आनंद वाटला की आपण सगळेजण म्हणजे चिकाटीने, कारण जसं प्रत्येक बॅच मध्ये होत आहे की खूप जण आधी सुरुवात समज रहा है ना सबको बोला ही है कि कभी बहुत जगह शर्म आनी चाहिए, सेशन आपके साथ ही है सर. तो तर बऱ्याच बॅच मध्ये असं होतं सेमी आणि त्यात ते नैसर्गिक आहे. बऱ्याच जणांना अधिक उत्साह असतो, कारण एक तर मग ड्रॉप होतात. आता सुद्धा आता आपली जी नवीन बॅच आम्ही सुरू केली आता प्रारंभाची, हा, तर त्याच्यात सुरुवातीला जवळपास 80-90 जण जॉईन झाले, पण आता फॉर्म्स काहीतरी 32-36 जणांवर गेले. साधारणच्या प्रपोर्शन तेच असतं, पण तुम्ही त्यातले भाग्यवान लोक आहात की चिकाटीने इथपर्यंत आलात बसलात आणि आतापर्यंत अजूनही पुढे तुम्ही सुरू ठेवणार आहे. तर ते सुरू ठेवाच. तर त्याच्याकरता माझ्या शुभेच्छा. आणि परमेश्वराचं आता असणारच आहे त्याच्याकरता, आपल्याला त्याची साथ असेलच. बरोबर. आपले प्रयत्न पण आपल्याला आवश्यक. आपण सोडलं तर कोणी मदत करणार नाही, पण करायला गेलो तर सगळेजण मदत. माझा हात आहे ते माझा हात. तर इतकं बोलून मी माझं 4 शब्द थांबवतो. हा, याच्यावरती अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. याच्यानंतर आपण गेल्या वेळेस ज्यांनी एक मिनिट, उषाताईंना थोडं बोलायचं आहे. सर नमस्कार. आज आत्ता तुम्ही म्हणजे जे सांगितलं की संस्कृत भाषा कशासाठी शिकायची. संस्कृत भाषा केवळ परत विद्या आणि अविद्या यातला पण फरक आता त्यांनी सांगितला. आणि संस्कृत भाषा ही शिकत असताना म्हणजे आता भारतीय विद्याभूषा आपण सगळे अभ्यास करतोय, तर हा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचा आपला आपसुकच अभ्यास करतो. म्हणजे आता राम जेव्हा वनात निघाला तर त्यावेळेला कौसल्या तिला खूप वाईट वाटते, पण ती एकही अपशब्द उच्चारत नाही. हे विशेष लक्षात घ्यायला पाहिजे. एखादी आई असती तर माझ्या लाडक्या मुलाला वनवासात पाठवते बघते तुला, पण नाही. बघा संपूर्ण आपण ते वाचलं, एकही अपशब्द नाही. उलट ती त्याला धर्मशास्त्रानुसार वागण्याचा सल्ला देते की वनात जात असताना तू कसा वाग हे त्याला सांगते. परत तो त्याच्यानंतर सीतेच्या महालात जातो. सीता सुद्धा म्हणजे काय सांगते की सीता सुद्धा म्हणते की मी तुमच्या बरोबर येणार. राम म्हणतो नाही नाही तू इथेच थांब. म्हणते नाही माझं पत्नी म्हणून काय कर्तव्य. म्हणजे हे धर्मग्रंथातले हे छोटे छोटे जे प्रसंग आहेत ना, ते सरांनी आपल्याला इतके सुंदर फुलवून सांगितले आणि त्यामुळे आपल्या धर्मग्रंथांबद्दल आपल्याला इतकी आवड निर्माण होते. केवळ हे सर आपल्याला शिकवत आहेत आणि ते बरोबर बरोबर त्या प्रसंगात घेऊन जात आहेत. तिथलं अक्षरशः म्हणजे ते वातावरण किंवा जे प्रसंग आहे ना तो पूर्ण जिवंत करतात तो, आणि आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आपण विसरू शकणारच नाही आयुष्यभर की तो प्रसंग काय घडत होता तिथे. आणि सर आत्ताच काय म्हणाले की आपल्याला मनुष्य जन्म मिळाले 84 लक्ष योनी पार केल्यानंतर हा मनुष्य जन्म, आणि हा एकच जन्म असा आहे की जिथे आपण स्वतःची ओळख म्हणजेच आत्मज्ञान करून घेऊ शकतो, आणि ते केवळ संस्कृत भाषेच्या माध्यमातून. तर आता आपल्या सगळ्यांची अशी निश्चितच इच्छा असेल की आपण सरांची पाठ काही सोडायची नाही. जरी आपली सगळी परीक्षा झाली तरी तुम्ही आम्हाला वेळ शिकवा, त्याच्यात आम्हाला जे काही आहे ते शिकवा. फक्त
परीक्षेपुरतं मर्यादित राहायचं नाहीये आपल्या सगळ्यांनाच. तर आपल्याला सरांनी धर्मग्रंथापर्यंत घेऊन जावं आणि त्यातलं आम्हाला गुह्य ज्ञान द्यावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे सरांना मी विनंती करते. थँक्यू व्हेरी मच. खूप छान बोललात उषाताई एकदम. जय श्रीराम. सगळेजण म्हणा जय श्रीराम. आज आपल्याला सरांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. विद्या काय आणि अविद्या काय, आणि उषाताई महाजन यांनी सुद्धा अत्यंत सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मार्गदर्शन म्हणायला पाहिजे की आपल्याला व्यायाम सब्जेक्ट आहे आणि त्यांचं सुद्धा नॉलेज चांगलंच आहे. सरांच्या खालोखाल त्यांचं सुद्धा आपल्याला ज्ञान मिळत आहे. तर आपल्या सर्वांनाच, त्या सर्व विद्यार्थी म्हणायला पाहिजे, विद्यार्थी मित्रांना आपल्या संस्कृतीच्या वाटचालीत सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आपलं चांगलं आपण प्रगती करावी असं मी शुभेच्छा देतो. आणि सरांचे तर आभार मी मानू शकत नाही, आपल्या सर्वांच्याच वतीनं त्यांचे आपण खूप आभारी आहोत. काही बोलत नाही, थांबतो. जय गुरु. इथल्या आमच्या जुन्या बॅचच्या दोघी विद्यार्थिनी आलेल्या आहेत, प्रज्ञा आणि लीना. प्रज्ञा साने आणि लीना देशपांडे. बाकी सगळ्यांनी 5-5 मिनिटं त्यांचे मनोगत व्यक्त केले होते. तुम्ही दोघी उशिरा आल्यामुळे राहिले आहे. तुम्हाला काही बोलायचं बोलू शकतो. ठीक आहे. एक दोन मिनिट. आणि मग त्याच्यानंतर आपण जे प्रवेश परीक्षा आपल्याला झाल्या तर त्यांचे प्रमाणपत्र जे आहे त्या प्रमाणपत्राचं वितरण करू. आणि नंतर मग तुमच्याकरता मी छोटीशी म्हणजे नाही, गिफ्ट नाहीच देणार आहे. मी गिफ्ट नाही देणार, मी ध्यान देणार आहे. ठीक आहे. प्रज्ञा म्हणते इकडे पण आता इथे येऊन मला काही बोलावं लागेल त्याची मला कल्पनाच नव्हती. म्हणजे मला असं वाटलं माझी विद्यार्थ्यांचं संमेलन आहे, बघू आपण काय चाललंय, बघू येऊ घरी अशा विचारात मी होते. पण गुरुवाज्ञा कधीच आपण ओलांडू शकत नाही. म्हणजे गुरुंनी आज्ञा केली की आपल्याला पाळावीच लागते. त्यामुळे आणि जर सांगितलं की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा, तर भले काही चुकीचं बोलेल, काही बोलेल, पण त्यासाठी क्षमा असू दे. कारण मला खरंच कल्पना नव्हती घेऊन काही बोलावं लागेल. म्हणजे आताही मला माहित नाही काय बोलले. गोष्ट अशी असते की सकाळी आपण 9 वाजता म्हणजे आपण घड्याळाच्या काट्यावर सगळे फिरतोय आणि असं फिरत असताना कधी कधी काहीतरी अपघात होतो आणि ट्रेन लेट होते. तेव्हा लोकांना अपघात झालाय तो कुणाचा, एक जीव आहे तिकडे, ह्याचीही जाणीव कुणाला उरलेली नाही. आणि लोक म्हणतात मरायचं शायला या आमच्याच ट्रेनला होतं. इतका म्हणजे एक जीव गेलाय ही जाणीवही मनात न येता प्रत्येकाला इतका स्वार्थ आणि स्वार्थच डोळ्यासमोर दिसतो की आमची ट्रेन लेट झाली. कारण मरणं जगणं हे सगळं चालूच राहणार आहे साईड बाय साईड. याची इतकी म्हणजे खरं म्हणलं तर मुंबईतले काट्यावर घुमणारे लोक हे इतके स्थितप्रज्ञ आहे की कोण जगते कोण मरते, मी जिवंत आहे तोपर्यंत मी घड्याळाच्या काट्यावर धावणार आहे. इतकं मनुष्य हल्ली स्वार्थी म्हणण्यापेक्षा घड्याळाला बांधलाय का जगतोय आपण ह्याचाही विचार न करता नुसतं कुठे सर धावणं एवढंच सध्या सगळ्यांचं प्राक्तन उरलेलं म्हणावं आपण. अशी अवस्था सगळ्यांचीच आहे. मी तुम्हाला सगळ्यांची मध्ये आपला माझ्या सकट सगळ्यांची आहे. आपण धावतोय. आणि या पार्श्वभूमीवरती जेव्हा आता सर म्हणाले मी आम्हाला उशीर झाला त्याबद्दल सॉरी सर. पण आल्यावरती सर जेव्हा विद्या आणि अविद्या यातला फरक सांगत होते, आत्मबोध वगैरे सांगत होते की का आपण जन्माला आलोय, तेव्हा कुठेतरी ते जाग करत असतात. म्हणजे गुरुंचं हेच काम असतं ना, आपल्याला निद्रिस्त असलेल्या माणसाला जाग करणं. आणि ते जाग आत्म्याला येणाऱ्या जागेसाठी आधी आपल्याला त्या आत्मतत्वाची भाषा शिकावी लागेल. हे आज आपल्याला इथे येऊन कळलंय. तेव्हा मला असं वाटलं बापरे किती लांबचा पल्ला आहे हा. म्हणजे हे फक्त आपल्याला आता मी आहे का आधी असं म्हणजे 50+ तर आम्ही आहे सर आल्याला
ते सांगत होते की आपण सगळे किती प्लस आहोत. म्हणजे आता आपण भाषा शिकायला घेणार म्हणजे बालवाडीमध्ये शिरून बडबडगीत करायला तर लहान मुलं लागतं ते आपली सुरुवात होणार आहे की काय. त्याच्या पुढे मग शिकणार आणि त्याच्या पुढे वेद सुद्धा नेती 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 करताय त्या आत्मज्ञानाला आपल्याला जी भाषा आहे अजून धड येत नाहीये त्यातनं कसं बरं आपण शोधणार आणि कधी शोधणार असाही मला काही खरंच प्रश्नच पडलाय की हे किती कठीण काम आहे खरं म्हणणार आपल्या पुढे. बघू. बरं, मेन सांगायचा उद्देश हा होता की घड्याळाच्या काट्यावरती आपण सगळे धावतोय अशा या सगळ्या म्हणजे ते आत्मज्ञान वगैरे ती खूप पुढची प्रोसेस आहे. पण हे सगळं सांगायचं पार्श्वभूमी सांगण्याचं कारण हे होतं की अशाही काळामध्ये दुसरा कोणाची तरी प्रगती व्हावी म्हणून मी माझा वेळ देतो असं सांगणारी माणसं फार कमी आहेत. त्यापैकी एक आपले सर आहेत की दुसऱ्यासाठी ते काहीतरी करू इच्छित आहेत आणि दुसरा नक्कीच परवा म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो मी त्याला एवढी मदत केली तो माणूस म्हणत नाही आणि आम्ही त्याला काहीतरी सांगतो ऐकत नाहीये. आणि आपल्याला आपण ज्याला मदत केलेली असते तो माणूस आपला ऐकत नाही तेव्हा आपल्याला किती राग येतो. पण आता माझ्यासारखे लोक आहेत की सरांनी मला पण फोन केला होता आणि सांगितलं होतं तिसरी परीक्षा दे पण वेळच नाही थोडा वेळेचा प्रश्न पडतो 9 क्लास क्लास अटेंड करायलाच वेळ नाही असे वगैरे काही कारण होती. पण तेव्हा माझ्या तेव्हाही माझ्या मनात आलेलं की शिकवण्याची तळमळ आहे मी काहीतरी चांगलं तुम्हाला सांगू इच्छितोय आणि समोरचा माणूस ते घेत नाहीये म्हटल्यावर खरं म्हटलं तर सरांना पण खरं तर मनातलं किती इरिटेशन होत असेल. पण एवढं सगळं असून सुद्धा ते आज आपल्याला सगळ्यांना शिकवायला तयार आहेत ते आपल्याला एक एक परीक्षा झाली की हे असं वारंवार ते बोलावत आहेत का आता तुमची आपसामध्ये ओळख होईल तुमची त्या विषयाशी ओळख होईल आपण त्या विषयामध्ये अजून इन्व्हॉल्वमेंट हे तर महत्वाचं असतं इन्व्हॉल्वमेंट म्हणून ती थोडी वाढेल या सगळ्या कारणाने असं इथे बोलावतायत असं खाऊ आपल्याला देतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे वेगळे पण आहे हे सगळीकडे तुम्हाला कुठेही दिसणारी गोष्ट नाही ही कॉमन गोष्ट नाही ही मला खूप भावली आवडली आणि त्यासाठी मला सरांना थँक्स म्हणायचंय. थँक्स सर की तुम्ही तुमचा एवढा वेळ काढून एवढी धडपड करून आम्हाला शिकवलं होतं त्यासाठी थँक्स म्हणायचं होतं. आणि मागच्या वेळेला आम्हाला इथे येता सुद्धा आलं नव्हतं त्यामुळे आज मी क्लीनाला म्हटलं की ठीक आहे सरांनी बोलावले ना यावेळेला आपण नक्की जाऊया मागच्या वेळेला नव्हतं जमलं. सो सर तुम्हाला एकदा नमस्कार आणि तुमचे आभार. मला काही व्यवस्थित व्यक्त होता येत नाही पण जे गोष्टींनी आपल्यासाठी केलंय त्यासाठी त्यांचे आभार मानणं आणि त्यासाठी ही योग्य जागा आहे त्याच्यामुळे त्यांचे काही आभार मानणं हे आवश्यक आहे. त्यासाठी मी बोलते की तुम्ही खरंच थँक्यू की तुम्ही आपल्यासाठी वेळ काढला थोडं आणि जसं म्हणाले की तुम्ही संस्कृत शिकला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजायला लागतात तर ते मला खूप जाणवलं म्हणजे ते म्हणतात आता श्लोक वगैरे तर मला तुम्ही शिकवतात त्याचे अर्थ सांगितले की मग त्या तो श्लोक म्हटल्याचा पण बदलतो आणि त्याला जास्ती चांगल्या पद्धतीने आपण ते श्लोक म्हटले जातात त्याच्यामुळे संस्कृत शिकण्याचा फायदा निश्चितच आहे. तर त्याचा अभ्यास तर जरा कठीण जातो पण तेही गुरुजींनी करून घेतलंय ऍक्च्युअली गुरुजींनी करून घेतलंय त्यामुळे गुरुजींचा आभार ते ऐकते आता आपण गेल्या वेळेस म्हणजे फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी सप्टेंबरमध्ये जी आपली परीक्षा झाली होती प्रत्येक जण प्रवेशला तर त्याच्यात पण मार्क्स वगैरे किती मिळाले ते आपण आधीच अनाऊन्स केलेलं आहे पण त्याचे जे प्रमाणपत्र आहे ती आपण वितरित करूया. आमचे जे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आमच्या बंधू आहेत तर त्यांच्या हस्ते आपण लहानापासून सुरुवात करूया आपण.
पहिलं आहे उन्नती कोठेकर शुक्ल. प्रवेश परीक्षेचं माझ्याकडे मला फोटो काढायचे ते काढून घ्या पण. दुसरं आहे वैशाली डॉक्टर त्या आलेल्या नाही आहेत बंगलोरच्या. तिसरं नाव आहे ज्योत्स्ना शशिकांत मिश्रा. धन्यवाद काय सुलभाताई भाडेवाडीकर त्या ऑनलाईन आहेत का ते नाही आहेत मला वाटतं. आहे सर. आहे का? हे बघा तुम्हाला सर्टिफिकेट दाखव. आता तुम्हाला व्हर्च्युअली देतोय. धन्यवाद. दीपिका परांजपे त्या US मध्ये असतील आता काय असेल पाठ. पाचवं आहे सुचिता काला. सुचिता आहे ना? नाही मगाशी होते. देवी देवी द्वारकानाथ करवंदेकर. शिरीष भस्मतकर तो पण US मध्ये. आनंद कृष्ण. ऍक्च्युली रमाची 2 सर्टिफिकेट्स आहेत. मागचं प्रारंभाचं पण आता पण. तर हरिणाक्षी शेट्टी. तर धनश्री ते आहेत का? मी ऑनलाईन आहे. बघा सर्टिफिकेट कोर्स आहे. हो, शोभाताईंकडे दिलं तरी चालेल माझं सर. बरं शोभाताई तुम्ही या त्यांच्या वतीने. तुम्ही आता शोभाताईंना प्रवृत्त केलं ना परिचयासाठी. हो 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 हो. आम्ही बरोबर अभ्यास करायचो ना हो. मग मला प्रश्न पडला त्या नाही जॉईन होतेत म्हणल्यावर, म्हणून मी तयार केलं त्यांना. त्यांना दिलेलं आहे. हो हो द्या द्या द्या. हो धन्यवाद. नमस्कार सर. अविनाश कृष्णराव मेरेकर. तर गीता विजय आनंदसुना.
नंतर पुढचं राजेश राजू बांदूरकर. तुमच्या आयुष्यात 100 पैकी 100 बाय. सिनियर विद्यार्थी दिसतात. पैकीच्या पैकी. आणि शेवटचं सगळ्यात ज्येष्ठ शोभाताई शुक्ला बडगुजर. ठीक आहे. तुमच्या अभ्यासासाठी आणि गीतेच्या याच्यासाठी शुभेच्छा. तुमचंच आहे तुमचंच आहे. तर अशा रीतीने प्रमाणपत्र जी होती ती आता पूर्ण आता होता खरा. एकाला एक लागले असते. आली आहेत का कोणाला? डबल आलाय कोणाला? चिटकून एखादा चिटकून एखादा सर्टिफिकेट मिळत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी चहापान झाल्यावरती ना मी माझ्यातर्फे एक छोटस भेट नाही द्या. तर असं एक मी आणलेलं आहे सगळ्यांकरता. तर 4 प्रकारची मी पुस्तकं आणलेली आहेत. 4 वेगवेगळी. त्यापैकी कुठलं तरी तुम्हाला जे योग्य वाटेल आवडीचं असेल ते घ्या. एक आहे विनोबा भावेंचं, सगळी विनोबांचीच. तर तर एक आहे विनोबांचं गीता चिंतनिका. हा, त्याच्यावर प्रत्येक म्हणजे गीताई म्हणजे गीतेच्या श्लोकांवरती खूप विवेचन आहे, चिंतन आहे त्याचं. टाकलं त्याची सॉफ्ट कॉपीची लिंक टाकली. तर अजून एक दुसरं पुस्तक आहे, त्याचं थोडं शॉर्ट व्हर्जन आहे, गीता प्रवचन. ते विनोबाईंनी
तुरुंगात असताना ती त्यांनी लिहिली, म्हणजे त्यांनी सांगितली आणि साने गुरुजींनी लिहिलेली ती. ते दुसरं आहे. आता विनोबांचा दुसरा आहे, तिसरं गुरुबोध सात. तर विनोबांनी शंकराचार्यांची जी स्तोत्र आहेत तर त्यातले निवडक श्लोक, सगळ्या स्तोत्रांमधले निवडक श्लोक त्याचं विवेचन, निवडक श्लोकांचं हे त्यांना वाटलं की हे निवडक सगळ्याचं सार आहे शंकराचार्यांच्या सगळ्या स्तोत्रांचं. ते असं सगळं मराठीत आहे. आणि चौथा शंकर विनोबांचाच ईशावास्य उपनिषद, त्याच्यावर ते त्याचं चिंतन आहे. चारपैकी तुम्हाला जे आवडेल ते घ्या, सध्या एक एक घ्या. आणि ते उद्या म्हणजे कसं आहे की ज्याला ज्याची आवड आहे त्या याने ते घेता येईल. गीता चिंतनिका खूप जरा डीप आहे, मोठी आहे, डीप आहे. गीता प्रवचन थोडी सोपी आहे. हे भक्ती प्रवण आहे. आणि ईशावास्य उपनिषद हे ईशावास्य उपनिषदांचं, हा तुम्ही जर दोघी कोणी जवळ राहणारे असाल तर तुम्ही दोन्ही वेगळे घ्या, म्हणजे तुम्ही एक्सचेंज करू शकता, असंही करतो. पण म्हणजे त्याच्या हातात सारा आहे हा. गीता प्रवचन आहे इथे ठेवलेली आहे. तिथे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी ठेवलेली सगळं बघ. हाँ गीता पढ़ रहे हैं कि पर जो सरल मराठी लोग बताइए तो फिर वो किसमें से सबसे जो सरल मराठी लोग तो जो पाषाण मराठी हाँ पड़ेगा हाँ चालेल बाकी है वो शाबाश लोकांना सुरुवात करते तुम्ही लेट झालं तर चालेल का सर आता? हमारा श्लोक पढ़ना लिखना हिंदी में समझ में है तो नहीं तो मराठी प्रवचन असं इंग्रजीत पण का त्यांनी सगळं डिटेल्स मराठी आहे ना पण ते सगळं मराठी आहे. तो तुम्हारा ख्याल भी नहीं आने तो मैं अकेला हिंदी दे सकते तो बाद में मैं भेज दूंगा. हाँ वैसे भी चलेगा एक्चुअली. हाँ चल ज्योत्स्ना करायचं. हाँ ते मला त्यांनी पाठवतानाच म्हटलं होतं ते करेक्शन सांगा. ते करेक्ट करून देतील जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा विश्रा. मला मैत्रिणी वेळ कमी असतो. म्हणजे आई बातेल
बिजनेस हिंदी में ही थे। अच्छा अच्छा, आपने स्पेशली नहीं 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 नहीं, विनोबा जी ने जो किया है वो हिंदी में ही किया है। अच्छा, हाँ फिर बाद में उसका मराठी हो। अच्छा अच्छा, इसमें तो और मजा है। ओरिजिनल सभी तुम्हीच केली तरी चालेल. नहीं मराठी है, हमें हिंदी में आएगी पढ़ने समझ नहीं कुछ समझ नहीं पड़ेगा। ये चीजें का नाम तो इतना सुना है लेकिन मैं अभी इतना रिकॉर्ड नहीं पाऊंगी। अच्छा आणि त्याच्या सगळ्याकडनं विसरल्या पडणार मग त्या सगळ्या सारख्या महाराष्ट्रामध्ये एक 5 मिनिटं ते घालणार तुम्ही 5 मिनिटात करून घ्यायचं. नाही म्हणून म्हटलं सह्यासाठी एवढं नाही तुम्ही करून शकता 5 मिनिटात. हो. तेच घेतलं तेच केलं. पहिला तर असं नाही माहिती पण आता होतं डोळा लागतोय सर. पहिले एक मिनिट चेंज करेंगे दूसरा बाद में। हाँ हाँ चेंज करेंगे। देगा नहीं किधर है? हाँ तसं नाही म्हणत. सगळे घ्यायचे का आता गेले सगळे घ्यायचे. हे तू कुठला गीता? मी हे घेतला. हे घेतला. सगळ्यांनी वेगवेगळे घेऊन म्हणजे एक्सचेंज करता येईल. गीताकडे ठेवलं. तू हे घे आता. ते घे. हे कुठलं पाहिजे यातलं ते घे. ते पाहिजे का नाही? हा मग घ्यायचं. धनश्रीताईंचं पण घ्यायचं का सर पुस्तक? हो आणि
अं, आता आपला कार्यक्रम पूर्ण होतोय, तर आपण सेशन बंद करूया आणि आम्ही फक्त आता एक ग्रुप फोटो घेऊ आणि मग कार्यक्रम पूर्ण होईल. तुम्ही सगळे जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला, धन्यवाद.